विठ्ठल काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवे ते काय द्यावे त्यासे व्हावे उत्तराई ठेविता पाय जीव थोडा सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकावे ते काय द्यावे त्यासे व्हावे उत्तराई ठेविता पाय जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्यासे व्हावे उत्तराई ठेविता पाय जीव थोडा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा सद्गुरुदास प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदनीय संत वैराग्याचे महामेरू संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा संत जीवनाच्या कार्याचा आढावा घेणारा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे। आत्ता अर्ध्या तासापूर्वी इकडे येताना अभंग कोणता घ्यावा तर हा अभंग माझ्या मनामध्ये घोळू लागला। चला पंढरीच्या राजाची पांडुरंगाची विठुरायाची इच्छा असावी, माझ्या संताबद्दल तुम्ही बोला आज, आणि म्हणून संत कार्याचा आढावा घेणारा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे। आणि या सेवेच्या निमित्ताने उपस्थित सर्व आदरणीय वडीलधारी मंडळी, सर्व शेतकरी बंधू, कर्मचारी बंधू, छोटे मोठे व्यापारी बंधू, म्हणजे डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, शिक्षक बंधू असतील, प्राध्यापक बंधू असतील, पत्रकार बंधू असतील, सर्व तरुण बांधव, सर्व माझ्या माता भगिनी, सर्व आमचे आदरणीय वंदनीय पूजनीय आमची महाराज मंडळी, सर्वांना या ठिकाणी प्रणाम करतो। आवाज पहिल्यासारखा ठेवा, थोडा वाढून ठेवा। विठ्ठल 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 एक एकाहुनी बळी अशी गुणवान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। हे सगळे माझ्यावर प्रेम करणारी माणसे आहेत तुम्ही सर्वजण। आणि गुणवानामध्ये आपल्या हे सगळं बीड जिल्ह्याचं वैभव आहे, कुठेही जाऊ द्या ही मंडळी निवडून पडते। आमचे वयोवृद्ध असणारे टाळकरी सदानाना नेमाने आहेत, अर्जुनरावजी कदम महाराज, आमचे रघुअण्णा शेवाळे उत्कृष्ट कीर्तनकार, उत्कृष्ट गायक, निष्ठावान व्यक्तिमत्व परमार्थात, आणि माझे सहकारी ज्यांचा आपण रात्री फेटे बांधून सन्मान केला, हरिभक्तपरायण बाबासाहेब महाराज शिंदे, वैद्यकिनीकर,
आणि हनुमान महाराज येवले गेल्या 22 वर्षापासून माझ्यासोबत रोज फिरतायत. खरं म्हणजे ते म्हणतात बापू तुमच्या संगतीत आमचं खूप कल्याण झालं, दुहेरी कल्याण झालं. पण मी माझा उपकार जगावर कधीच दाखवणारा महाराज नाही. मी उलट असं म्हणतो महाराज तुमच्यामुळं माझ्या कीर्तनाची एवढी उंची वाढली की महाराष्ट्रभर लोक मला बोलवायला लागले. तुमचा उपकार आहे माझ्यावर, माझा नाही. आणि जास्त जर उपकार कोणाचा असेल या दोघांच्याही धर्मपत्नीचा. माझ्याकडे यायचं म्हणले होते कधीच त्यांना आडवे आले नाही. चालतं काम सोडून उलट आहोत सोडून माझ्या बरोबर निघाले तरी त्या काही म्हणल्या नाहीत माऊल्या. आणि म्हणून मी रात्री त्या दोघींचाही सन्मान केला. विठ्ठल असो. हे माझे जुने ड्रायव्हर आहेत, 5 वर्ष माझी सेवा केली त्यांनी, मोरे माऊली. दुसरे आमचे पवार फौजी, आयुष्यभर त्यांनी मिलिटरीमध्ये राहून भारत देशाची सेवा केली, देश सांभाळण्याचं काम केलं. आणि आता या धर्म मंडपामध्ये धर्म सांभाळण्याचं ते टाळ घेऊन उभे राहून काम करतायत. आमचे हरिभाऊ महाराज काळे महाराज या परिसरात फिरायचे. पण मी त्यांना एकदा सल्ला दिला, म्हणलं तुम्ही चाकरवाडीच्या माऊलीकडे जात दर आमुषा. माऊलीकडे गेले, आम्ही फक्त वाट दाखवली. संजू शेठ ते एवढे मोठे झाले की आपल्या परिसरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव लौकिक झाला. आता मागे गेल्या वर्षी मला वाटतं कर्जत तालुक्यात स्पर्धा झाल्या होत्या, तर तिथं त्यांचा पहिला नंबर आला गायनामध्ये. आणि दुसरे परमस्नेही आमचे बिभीषण महाराज कोकाटे, हे तर काय हे कोणत्या थराला बसताय. मृदंग वाजवायचं म्हणलं तरी तिथंही बसतात. कीर्तन सांगायचं एखादा महाराज गैरहजर असला तरी तिथेही ती जागा भरून काढतात. आणि गायनात तर त्यांचा कोणी हात धरू शकत नाही. त्यांची सारखी पळापळी चालू असते. आत्ता मला हळूच कानात सांगितलं, म्हणजे बापू 8:30 पर्यंत मी थांबन बरं का, मला दुसरा सप्ताह आहे. असो, पण आपल्यावर प्रेम म्हणून ते आले. मी त्यांना म्हणलं आज नाही पण उद्या तुमचे दोघांचे मला सत्कार करायचे. गेल्या वर्षी दोघांनी सुद्धा 8 दिवस हाजरी लावून 1 रुपया माझ्याकडून घेतला. मी त्यांच्यासाठी रेशमी फेटे आणले दोघांनी, आणि ते हे ज्यांच्या दुकानातून आणले ते आज सेठ या ठिकाणी उपस्थित आहेत. मराठवाडा वस्त्र भांडार बीडचं आमचे सौंदर्य साहेब. त्यांना सहज बोललो, साहेब ज्ञानदानाचं कार्य चालू आहे, सप्ताह चालू आहे, तुम्ही हाजरी लावता? म्हणले अवश्य लावतो. ही मोठी माणसं ही मोठीच असतात. मोठा कोण? जो पैशा पानाला फक्त महत्व देतोय तो मोठा नसतो. जो परमेश्वराला महत्व देतो, परमार्थाला महत्व देतो, तो खरा मोठा असतो. ते आज या ठिकाणी आलेत. कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला. दुसरे आमचे वामन नाना डोरले. वामन नानाचं तर या परिसरामध्ये, या पाटोदा शहरामध्ये नंबर 1 काम आहे. अहो त्यांनी माझ्यासाठी संजू शेठ हा गड निर्माण केला. माझ्याकडून पांडुरंगाची सेवा होत नाही. डोरले नाना दिलीपला सोबत घेऊन, नागथईला सोबत घेऊन सकाळी दररोज दोघंही 2 वर्ष झालं सोबत येतात आणि सकाळी देवपूजा करून जातात. आम्ही झोपेतून उठायच्या आधी फुलं आमच्या परिसरात गोळा करतात आणि इथं कंटिन्यू. ही साधी सेवा नाही. मी होऊन त्यांना म्हणलं नाही तुम्ही सेवा करा, ते होऊन म्हणले बापू आम्हाला हा आता गड झालाय, अरे याच्यापेक्षा आमचं महत्भाग्य आणखीन दुसरं कोणतंही म्हणले. नाना तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. एवढंच नाही, नैवेद्य दाखवायचं काम सुद्धा तेच करतात. आमच्या जणी घडत नाही. आमच्या मागं खूप व्याप आहे. म्हणजे 2 टाइम पांडुरंगाच्या पंढरीच्या राजाकडे या विठुरायाकडे ते येतात गडावर, निष्ठेने सेवा करतात. आणि या सप्त्यात सुद्धा सगळं नियोजन त्यांचं आहे. नाना मी तुम्हाला सर्वांना नतमस्तक होतोय.
बिभीषण महाराज, हो. आमच्या हनुमान महाराजाबद्दल तर आत्ताच बोललो. आमचे मोरे महाराज, मोरे बाबा तेही या ठिकाणी सेवा देत आहेत. आमचे नागरगोजे महाराज काकडा करतायत, ते निष्ठेने काम करतायत. आमचे बंडू जाधव महाराज, नारायण महाराज, त्यांची निष्ठेने सेवा आहे. तेही परमार्थात आता रंगून गेले. रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे. पतंगासारखं आता संसारात ते भुलले नाहीत, आता पांडुरंगाच्या रंगात रंगले. विठ्ठल आमचे सगळे टाळकरी बंधू पुढचे आपले डोरले आहेत. आमच्या माळेवाडीचे पांडुरंगजी शेणकर महाराज आहेत. डोरले नानाचे बंधू आमचे डोरले आहेत. आमचे पारखे महाराज आहेत. पलीकडे काय नाव हो तुमचं? सानप. सानप महाराज आहेत. इकडं आमचे उद्धव नाना भांगरा आहेत. वाघेरा बिनोडे माऊलीचे भाचे, तेही आपल्या कार्यक्रमाला कंटाळा करत नाही. आणि संपत महाराज भोपळे, रामचंद्र बोधले महाराजांचा आशीर्वाद आहे. संजू शेठ अंगठे बहादर आहेत, पण रामचंद्र आबाची अशी कृपा झाली की नंबर 100 टाळकरी येते. गोड आवाज आहे. या या साहेब, आष्टीचे बांधव या ठिकाणी आलेत. आमचे मुळे साहेब आलेले आहेत. धोंडे साहेबाचे सख्खे मेहुणे, धोंडे साहेबाची बहीण यांना दिली, ते आवर्जून आलेत. आणि आमचे विहाई बाबासाहेब शिंदे यांची डॉक्टरीन मुलगी, आमचे बंधू बाबासाहेब रंधवे यांचा मुलगा स्वप्नील, हे सिटी बँकेमध्ये, यांची मुलगी त्यांना दिली आमच्या पुतण्याला. तेही आज आमचे बाळासाहेबजी शिंदे चेअरमन आवर्जून उपस्थित आहेत. त्याचबरोबर दिगंबररावजी धोंडे हेही सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे तपसे आबा चंदन सावरगावचे, हरिभक्तपरायण तपसे आबा म्हणून आहेत. माझ्या खूप प्रेम करणारे आहे. संजू शेठ, किती प्रेम असावं माणसाला. एक दिवस गुपचूप गाडी घेऊन आले आणि एक दिवसाचा सगळा शिदा आणून इथं गुपचूप टाकला. बाई पुढं बसले तर कीर्तन प्रवचन सांगतात, संताचं चरित्र सांगतात. मी म्हणलं आबा सकाळ सकाळी एवढं मला उठणं झालं नाही लवकर. म्हणलं तुम्ही तर, म्हणले काय नाही बापू, म्हणले माझी इच्छा झाली, म्हणले एक दिवसाचा शिदा तुमच्या इथं आणून टाकावा. म्हणले अरे तुमची सेवा आम्ही भाग्य समजतो. म्हणले आबा तुम्हाला धन्यवाद. दुसरे त्यांच्या पाठीमागं संत भूमी अर्बन बँकेचे अध्यक्ष सर्वे सर्वा अर्जुनरावजी राऊत साहेब बीडकर, 7 बँका शाखा आहेत त्यांच्या. एक सरळ आणि निर्मळ मनाचं व्यक्तिमत्व, अर्जुनाप्रमाणे कर्तबगार असं काम आहे त्यांचं. आणि तेही या ठिकाणी आज आपल्या सप्ताहाला भेट देण्यासाठी आलेत. साहेब तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. माझे भक्त डोकेसर, अशोक डोकेसर धोंडे साहेबाच्या शाळेवर आहेत, गणित विषय शिकवतात. अन्नदान माणूस करून करून किती करतो बरं. कुठल्याही गावचा सप्ताह असो, त्यांना पंगत मागितली की ते देणार म्हणजे देणार. गेल्या वर्षी आपला इथं पंगत दिली होती. डोके सर तुम्ही आलात. आमचे डॉक्टर गदादे, खूप माझ्याबद्दल जिव्हाळा आहे. माझा मोठा फोटो त्यांच्या घरामध्ये त्यांनी लावला आहे. असो हे प्रेम करणारी तुम्ही सर्व बांधव या ठिकाणी अरे हो आमचे त्यांचा मोठा सन्मान करायचा आपल्याला. मोठा जाधव सर, दत्तो आबा बामदळे माझे खूप परमस्नेही मित्र आहेत. आमची रोज बैठक असते. आणि आबाचे सुपुत्र बीडला सक्सेस अकॅडमी चालवतात. हजारो मुलं त्यांच्याकडून डॉक्टर झालेत, इंजिनियर झाले. भाऊसाहेब जाधव सर
त्यांचं आडनाव खरं जाधवच आहे, पण आता बामदळे बांधतात. मग आता मी म्हणलं आबाचं नाव जाधव कसं टाकावं. आबाला सगळे दत्तो आबा बामदळे पण ओळखतात. जाधव सर बामदळे त्यांनी कट करून त्यांनी जाधव आडनाव टाकलेलं आहे. दोघांची नावं त्याच्यामध्ये टाकलेत. ते आज आवर्जून आलेत. सांगायचा मुद्दा म्हणजे जाधव सरने राऊत साहेब हा जो मंडप आहे या मंडपाचा अर्धा खर्च एकट्या पठ्ठ्याने उचलला. काय नाही ते होऊन सहज म्हटले. मी सहज फोन केला आपला. म्हणलं सर सप्ताह चालू आहे. म्हणले मला काय सेवा सांगायची सांग. मला अर्धा मंडप गेलेला आहे. एक माझे भक्त आहेत अंकुश मोरे मामा, ट्रॅक्टरवाले, साधी व्यक्ती पण खूप निष्ठा. तुमच्या आष्टीचे जे ढेरे डॉक्टर आहेत त्यांचे मेहुणे. गेल्या वर्षी त्यांनी अर्धा मंडप दिला आणि यावर्षी ते होऊन म्हणले बापू तुमची सेवा केल्यावर मला काय काय लाभ झाला आहे माझी मला माहिती आहे. यावर्षी मी मंडप अर्धा देणार आहे म्हणले. तर यावर्षी त्यांनी अर्धा मंडप खर्च 1,01,000 रुपयाचा मंडप आमच्या त्रिमूर्ती मंडपवाल्यांनी लावला. तर खरं म्हणजे हा मंडप 1.5 लाखाचा आहे. 1.5 लाखापेक्षा बी जास्त आहे. पण आमचे बंडू बापू हे म्हणले बापू तुम्ही जे देताल ते मी घेईन. मला 1 लाखाच्या पुढे रुपये देणार नाही, पण 1 लाख आणि 1,000. त्यांचा मुलगा आणि ते दोघे संतोष जमले तुमचं आम्हाला सेवा करायची म्हणून त्यांनी या ठिकाणी उत्कृष्ट भव्य आणि दिव्य असा मंडप दिलेला आहे. तर आमचे दत्तू आबा बामदळे, भाऊसाहेब जाधव सर आणि अंकुश मामा आमचे मोरे ट्रॅक्टरवाले यांचा आपल्याला भव्य आणि दिव्य असा सन्मान करायचा आहे आज. खरं म्हणजे तुम्ही सर्व बांधव सन्मानाला पात्र आहे. या परिसरातील तुम्ही सर्व बांधव माझ्यावर प्रेम करणारे, भगवंतावर प्रेम करणारे, साधू संतावर प्रेम करणारे, तुम्हा सर्व बांधवांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. माझ्या माता माऊल्यांना उपस्थितीबद्दल कोटी कोटी धन्यवाद देतो. उत्कृष्ट असे पेटीवादक आमचे बिनोडे मामा सातत्याने पौर्णिमेच्या कार्यक्रमाला सुद्धा त्यांची सेवा असते. धन्यवाद. महेश महाराज, विसरतोय नाव मी, महेश महाराज 6 दिवस झालं त्यांची या ठिकाणी सेवा आहे. जगदाळे गुरुजीला सांगितलं म्हणलं तुमचं एक उत्कृष्ट मृदंगाचार्य आम्हाला द्या. ते म्हणले बापू 1 काय 2. म्हणलं मला 1च पाहिजे, 2 नको. आणि तुम्ही एका दिवशी हाजरी लावा म्हणजे त्याची काहीच काळजी करू नका. त्यांनी यांना पाठवलं. असो सर्व बंधू आणि भगिनींना मी या ठिकाणी विनंती प्रणाम करतो. आणि हनुमंतरायाला मारुतीरायाला शरणांगती शरण शरण जे हनुमंता तुम आलो रामदूता काय भक्तीच्या देवाना मज नाव या सुबदा. शरण शरण जे हनुमंता तुम आलो रामदूता काय भक्तीच्या देवाना मज नाव या सुबदा. शरण शरण जे हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. विठ्ठल आमचे चौकदार मामा पाठीमागे राहिले त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांनाही तुम्हा सर्वांना वंदन करतो. तुम्ही आतापर्यंत गोड कीर्तना श्रवण केली. आजची ही सेवा तुम्ही सर्वांनी माझ्याकडे दिली. खरं म्हणजे माझ्याकडे काल्याचं कीर्तन होतं, पण ॲडव्होकेट शंकर महाराज शेवाळे महाराष्ट्रातील एक विद्वान असं व्यक्तिमत्व. त्यांना फोन लावला तर त्यांनी सांगितलं म्हणले बापू माझी एकही तारीख शिल्लक नाही डायरी पाहिल्यावर. म्हणले काला कोणाकडे आहे. म्हणलं काला माझ्याकडेच आहे. म्हणलं घेऊन टाका माझा काला. आपल्याला काय नसते ते. आपल्याला कुठल्याच गोष्टीचा मोह नाही. मी गर्व म्हणून नाही सांगत.
बऱ्याच महाराजांनी म्हणावं हे गाव माझं आणि ते गाव माझं. अरे देह तुमचा नाही, गाव कसली तुमची काय घेऊन याची राख व्हायची. मोह हा दुःख देतो आणि ज्या दिवशी मोहाचा क्षय होईल तिथंच मोक्ष. लक्षात ठेवा, मोहाचा क्षय होणं हा मोक्ष. हे मी आणि हे माझं असं म्हटलं की मोह दुःखाला कारणीभूत आहे. आणि शास्त्र सांगतंय ज्या दिवशी तुम्हाला कळल हे मी नाही, हे माझं नाही, हे मी नाही, शरीर मी नाही, माझंही नाही, हा पसाराही माझा नाही, मी देवाचा आहे, देव माझा आहे, तो परमात्मा आत्म्याच्या रूपाने येत आहे. हा बोध झाला, हे ज्ञान झालं, मोहाचा क्षय होणं हाच मोक्षाचा परमोच्च आनंद आहे. विठ्ठल या जगामध्ये 3 वर्ग आहेत. 3 वर्ग आहेत या जगामध्ये. संजू शेठ, 3 वर्ग आहेत. मानव, संत आणि भगवंत. 3 वर्ग आहेत या जगात. म्हणजे माणसं, संत आणि भगवंत. मानवाचा इथं येण्याचा मुख्य उद्देश काय आपल्याला उद्देशच माहित नाही. पण ज्ञानोबराय, तुकोबराय, सावता बाबा, नाथ बाबा, नामदेव महाराज, आत्तापर्यंतचे सर्व संत, भगवान बाबा असतील, वामन भाऊ असतील, चाकरवाडीचे माऊली असतील, नगद नारायण महाराज असतील, रामचंद्र बोधले महाराज असतील, आत्तापर्यंतच्या सर्व महात्म्यांनी मानवी जीवनाचा मुख्य उद्देश सांगितला. काय उद्देश आहे मानवी जीवनाचा? भगवंताची प्राप्ती आणि मग मुक्ती. देव मिळाला पाहिजे, आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे, स्वस्वरूपाची ओळख झाली. आयम आत्मा ब्रह्म या बोधावर माणूस आला पाहिजे. जीव ब्रह्म ऐक्य झालं पाहिजे. जीवाला देवत्वाची अनुभूती आली पाहिजे. आणि मग मुक्ती आहे. कशातून मुक्ती? जन्मोजन्मी आपण दुःख भोगत आहोत. जन्मता वेळेचं दुःख आहे, मरता वेळेचं दुःख आहे, जीवन जगत असतानाचं दुःख आहे. एका जन्मातलं दुःख नाही. किती वेळा जन्माला नित्य भावे भजिता मनवोन जीव घ्याला शरण गेला विठुसी. किती वेळा जन्माला नित्य भावे भजिता मनवोन जीव जन्मा यावे नित्य व्हावे फजित. महाराज म्हणतात अरे किती जन्म घ्यायचे, किती फजिती करून घ्यायची. जन्मता वेळेचं दुःख आहे, मरता वेळेचं दुःख आहे, जीवन जगत असतानाचं दुःख आहे. आणि एका जन्मातलं दुःख नाही, अनंत जन्मातलं दुःख आहे. आहे की नाही? माणसं ग बळच, बाराने माणसं बळच म्हणतात. कसं काय चाललं बोल, तसं बरं आहे. आणि 3दा जर माणूस एखादा म्हणला बरं आहे, तसं बरं आहे, बरं आहे, समजा ह्याचं काहीच बरं नाही. काय ते बळच म्हणते. विठ्ठल मी एकदा एका म्हाताऱ्या बाबाला विचारलं, म्हणलं बाबा तुमचं कसं काय आहे सध्या? त्याने आधी भवताली बघितलं बघा की पोरं सोरं कुठे ऐकत आहेत का. आणि मग सांगितलं, म्हणले बरंच म्हणायचं. जोपर्यंत तुमच्या हातात आहे तोपर्यंत सगळं बरं आहे. तरी दुःखाचे फटके बसतातच. तुम्ही किती चांगलं जीवन जगा, मागचं प्रारब्ध जर खतरनाक असेल तुम्हाला ताप दिल्याशिवाय राहणारच नाही. ते बहुत सोशेले मागल कळाता, बहुत सोशेले मागल प्राणाले, बहुत सोशेले मागल कळाता, बहुत सोशेले मागल कळाता.
जन्मता वेळेचं दुःख आहे, मरता वेळेचं दुःख आहे, जीवन जगत असतानाचं दुःख आहे. आणि म्हणून साधू संताला आपली काळजी वाटली. या दुःखातून हे बांधव, या माझ्या माता भगिनी मुक्त झाल्या पाहिजे, सुटल्या पाहिजे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जन्नी जठरे शयनम हे संसारे बहुदूत्रे कृपया पारे पाय मुरारे. आणि त्याचं उत्तर आहे ते किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. इतकी फजिती आपली. आणि या फजितीतून आपण सुटलो पाहिजे, दुःखातून मुक्त झालो पाहिजे. म्हणून मनुष्य जीवन जे मिळालंय ते साधू संत म्हणतात, अरे केर कचरा गोळा करायसाठी तुमचा जन्म झाला नाही, हे खोटं आहे. आणि हे गोळा करण्यासाठी तुम्ही आयुष्य बर्बाद करू नका. तुम्हाला परमात्मा मिळाला पाहिजे, तुम्हाला ज्ञान झालं पाहिजे आणि मुक्ती मिळाली पाहिजे. म्हणून आपलं ध्येय एम इप्सित काय ते लक्षात आणून घेतात. मनुष्य जीवनाचं मुख्य इप्सित एम ध्येय जर काय असं मुक्त होणं, परमात्म्याची प्राप्ती म्हणजे आत्मसाक्षात्कारी जीवन म्हणणं, त्यालाच म्हणायचं ज्ञानदृष्टी आली अवघे चित्रलोक्य आनंदाची. मानवाचा मुख्य उद्देश आहे भगवंताची प्राप्ती करून घेऊन मुक्त होणं, सुटायचं. दुसरा वर्ग या जगामध्ये आहे भगवंत नावाचा. देव देवही इथं येतात, कशासाठी येतात? भक्त राखे पाया पाशी दुर्जना भगवंताने अवतार घेतले. प्रभू श्रीराम आले या ठिकाणी, गोपाळ श्रीकृष्ण आले. कशा करता आले? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारे. भक्तांचा सांभाळ करण्यासाठी देवाने अवतार घेतले. दुर्जन मारासाठी देव आले नाही, भक्तांना सांभाळण्यासाठी दुर्जन मारले. यांना त्रास होता म्हणून मारावं लागलं. आणि भक्त सांभाळल्यामुळं धर्माचं रक्षण केलं गेलं. आणि म्हणून म्हटलेलं आहे हे तीन कामं देवाची झाली: भक्तांचा सांभाळ, दुर्जनाचा संहार आणि धर्माचं रक्षण. पण भगवंताचं मुख्य काम एकच, तुम्ही भक्त बना, तुमच्या मागे पुढे तो उभा राहील, तुम्हाला मुक्त करून टाकेल. मागे पुढे उभा राहे संभाळीत, 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 मागे पुढे उभा राहे संभाळीत. आलिया घात निवाजाया, आलिया घात निवाजाया, आलिया घात निवाजाया, निवाजाया निवाजाया. पडिये देह भाव पूर्ण विवाचना, पडिये देह भाव पडिये देव वाचना. आलिया घात निवाराया, आलिया मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया घात निवाजाया, आलिया घात निवाजाया. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया घात निवाजाया, आलिया घात निवाजाया. देवाचा अवतार, देवाचं येणं, भक्तांचा सांभाळ हे काम आहे. तुमचं आमचं येणं, परमात्म्याची प्राप्ती करून मुक्त होऊन जाणं, यासाठी आपण आलो. पण या जगामध्ये संत नावाचा एक वर्ग आहे. संत अशांत जीवाला जे शांत करण्याचं काम करतात,
ज्ञानदान करून त्यांना संत म्हणतात. विठ्ठल विशन महाराजांनी छान प्रमाण दिलं. तर या व्यक्तीकडे पाहिलं की मला आठवण झाली बघा. हे बिभीषण बांगर आहेत वागिऱ्याचे. माझ्या डोक्यात एकच पंचायत होती सप्ताह सुरू झाला त्या दिवशी की ह्या आता चटाया रोज कोण टाकीन, इथला कचरा रोज गोळा कोण करीन. नाही खरं ते सांगतो मी नारदाच्या गादीवर उभा आहे. कारण हे काम अवघड आहे. कुणाला सांगायचं चटाया उचलायचं आणि ते करायचं. आणि इथलं केर कचरा काढायचा, पात्र उचलायचे पडलेले, ग्लास पडलेले उचलायचे. काय भगवंताची लीला असते बघा, चमत्कार असतो हे. काय नाही, ही व्यक्ती आली आणि सगळ्या चटाया ते गोळा करून ठेवायला लागले. साफसफाई करून दगडं मांडायची त्याच्यावर. एक ग्लास सुद्धा कुठे पडलेली. पहाटे 4 पासून ते काम करतात. मी त्यांना बोलावून घेतलं. म्हणलं तुम्ही कुठले? म्हणजे मी वागिऱ्याचा आहे. म्हणलं तुम्हाला हे कुणी सांगितलं? म्हणजे नाही, मी माझ्या मनानेच करायला लागलो. ते विना घेतलेली व्यक्ती पुढे या जरा. यांचा जोरात सगळ्यात अवघड काम सेवा. टाळ्या वाजवा. मागे पुढे उभं राहा. कुणाच्या नाही कुणाच्या रूपाने भगवान हे काम करून घेतात. अहो हे सप्ताह सुद्धा मी निमित्त आहे. मी तर रोज सांगतो हे गड तुमचा आहे. तुम्हा माझ्या पाटोद्याच्या बांधवाला, पाटोदा परिसरातील बांधवाला कथा आणि कीर्तन ऐकायला भेटावेत. तुम्ही जागा व्हावा. तुमच्या जीवनात सुख शांती समाधान नांदा वा एवढाच आपला शुद्ध हेतोय. मी धनासाठी मानासाठी हा गड उभा केलेला नाही. तुम्हाला फक्त मिळावा समाधान यासाठी उभा केला. ध्यानात ठेवा. आणि तुम्ही त्याला प्रतिसाद देताय. हजारोच्या संख्येने येत आहे. मला आजही वाटलं होतं आता माझं कीर्तन आहे, घरच्या महाराजाचं कीर्तन आहे, लोक येतात का नाही. पण मला खात्री पटली की लोक माझ्या सुद्धा जीवापाड प्रेम करतात. विठ्ठल आणि मी एक तपास लावलाय बघा. एखादा माणूस जर आपल्याला समजा चांगला असून चांगला होता पाहिला समजा, आणि पुन्हा जर भेटत नसेल समजा याची रोड रस्ता थोडासा बिघडला दिसतोय, तो आपल्यापासून लांब का गेला. आपला तो द्वेष करत नाही. त्याला माहिती महाराज चांगलेच आहेत. पण त्याला वाटतं कसं काय तिथं जाऊन बसावा. असो. तिसरा वर्ग या जगात संत नावाचा एक वर्ग आहे. आणि संत सुद्धा आले तुमच्या आमच्यासाठी आले. उथराया जन जड जीवा, उथराया जन जड जीवा. जगाचा उद्धार व्हावा. जन्म मरण रूपी चक्रातून माणूस मुक्त व्हावा. आणि म्हणून साधू संत जाग करण्यासाठी येतात. मेन उद्देश संतांचा अवतार घेण्याचा एकच आहे. अनंत उपकार आहे साधू संतांचे, पण मुख्य एक उपकार अभंगाच्या पहिल्या काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता माझा निरंतर जागविते. माझा निरंतर
काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवे ते. अनंत उपकार आहे संतांचे. त्याच्यातला मुख्य उपकार जनतेला जाग करणं, जागवणं, जागृती देणं. आपण कोण आहेत, कुठून आलो, कुठं जायचंय, काय करायचे, शेवटी काय, भगवंताचं माझं नातं काय, माझं स्वरूप काय, माझं सामर्थ्य काय, माझा स्वभाव काय, या प्रश्नाची उत्तरं देणं मिळणं म्हणजे जाग होणं. या अशोक शेठ पुढे या, या या इकडे पुढे या, या ना पुढं. बस बस. अशोक शेठ बोरा आपले पाटोद्याचे उद्योगपती या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. सर्व भावी भक्तांच्या वतीने, आपल्या श्री क्षेत्र विठ्ठलगडाच्या वतीने त्यांना धन्यवाद. विठ्ठल तर सगळे तुम्ही सन्मानाला पात्र आहेत. आमचे बंडू शेठ शेवाळे आहेत, दादारावजी घुमरे चेअरमन आहेत, बीडच्या खालतं चिंचोली माळी आहे, माझे 2 भक्त आहेत, कधी बी हजर असतील ते, महारुद्र राऊत आणि गणेश राऊत. कुठल्याही कार्यक्रमाला माझ्या हजर राहणार, मध्ये राहणार. आमचे भागवतरावजी खाडे आहेत, पांडुआबा पोवळे आहेत, आमचे मंजेरीचे नांदे महाराज आहेत. अनेक मोठमोठी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे बंधू तर सगळेच आहेत. शहाजी आबा आहेत, बाबासाहेब रंधवे भाऊ आहेत, तात्या आहेत. विठ्ठल जाधव सर, या सप्ताहाला मी तिकडे काहीच बघत नाही. माझे सगळे भाचे मला काही बघू देत नाही. 10-11 भाचे माझे सगळं जिथले तिथं बघत आहे. मी तसा भाग्यवानच समजायचं. आमचे अरुण शेठ झालं, हे झालं, काय बघत नाहीत. आज बघा आमचे दुसरे भाचे कवळी सर, ते म्हणले मला एक फेटा बांधायचा बापू आज तुम्हाला, सगळ्या महाराजाला तुम्ही बांधलाय. त्यांनी सुद्धा एक 5,500चा फेटा आणला. म्हणलं कशाला, माझ्याकडे लई मोठी फेटी पडली. नाही नाही पण बांधलाच पाहिजे, मला बांधायचा म्हणले. म्हणजे अरुण शेठ आणि ते सख्खे भाऊ दोघं एकत्रच आहेत, ते काय वेगळे नाहीत. पण माझे भाचे, माझे म्हणजे चुलत बहिणीची मुलं सुद्धा, ते सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करतात. सगळे भाचे, शरद राऊत असतील, सुधीर राऊत असतील, भागवत राऊत असतील, हे सगळे मुलं असो. आणि विशेष डॉक्टर भास्कर राऊत, आज त्यांचं प्रवचन होतं. डॉक्टर राजेंद्र वीरचं त्यांचं. डॉक्टर राजेंद्र वीर म्हणले बापू माझ्या मागे जरा ऑपरेशन आहेत, मला आधी जरा रविवारी बोलवा. रविवारी ते प्रवचन करून गेले. आज हे आले. माझा एक भाचा असा आहे, हा ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय डॉक्टर असून जेवण सुद्धा करत नाही. काय गोड प्रवचन बघा सांगितलं ते. म्हणजे एक सहवासामध्ये माझं थोडं अनुकरण केलं त्यांनी, अभ्यास केला सगळ्यांनी. थोरले यांचे बंधू माजी सरपंच आनंदराव राऊत, एक सरळ सरळ निर्मळ मनाचं व्यक्तिमत्व, काय डोक्यात नसतंय कुठं असो. आणि त्यांनी एक सांगितलं बघा, पुन्हा ध्यानात राहायचं नाही माझ्या. त्यांच्या मुलीचं लग्न, त्यांची व्याही इथं आले तर दिगंबररावजी धोंडे सर, त्यांची मुलगी यांच्या मुलाला दिली. दोघंही डॉक्टर आहेत. ते 24 तारखेला लग्न आहे. सकाळी माझ्याकडे आले होते, म्हणले बापू पत्रिका. म्हणलं पत्रिकाचा घोळ नका करू, पाठवद्यात तुम्ही सगळ्याला पोहोचू शकत नाहीत, खेड्यापाड्यात पोहोचू शकत नाहीत. आणि नेमकं ज्यांना राहिले ते लोक पुन्हा नाराज होते, येत नाहीत. आपण काय करू म्हणलं, सप्त्यातच निमंत्रण देऊ ना सगळ्याला, सगळ्याला निमंत्रण तुम्हाला. 24 तारखेला हजारोच्या संख्येने मातोश्री मंगल कार्यालयामध्ये उपस्थित राहावा, ही माझ्या भाच्याच्या वतीने तुम्हाला सर्वांना निमंत्रण देतो. विठ्ठल धोंडे सर, मी माझ्या मुलीच्या लग्नात पत्रिका काढल्या नाहीत, पण माणसाची एवढी तुफान गर्दी झाली होती. नगरलाही तसंच आणि इथंही तसंच. आम्ही माणसं जोडली, आम्ही माणसं प्रेम केलेलं आहे. माणसं माझ्यावर प्रेम करतात. आणि कोणाकोणाला द्यायच्या पत्रिका, गावाची गावं प्रेमाची. आणि त्या गावात जर एखादं कोणी राहिलं तर म्हणजे बापूला आम्ही नाहीत का दिसलो. त्याच्यापेक्षा अशा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सगळ्यांना निमंत्रण. विठ्ठल
जागवतात म्हणजे काय करतात? जागृती देतात. जागा रे जागा रे जागा रे जागा रे गोपाल तो राम नाम जागा गोपाल तो राम नाम जागा कलिकाल अकला महादोष जाते भंगा नामाचे चिंतने भय सुटले कलिकाला जागा रे जागा रे जागा रे जागा रे गोपाल तो राम नाम जागा गोपाल तो राम नाम जागा जागा रे जागा रे जागा रे गोपाल तो राम नाम जागा गोपाल तो राम नाम जागा जागं होणं फार महत्वाचं आहे. जागेत का तुम्ही सगळे? पांडवा, आपण 12 माणसं झोपलेली आहेत. आपले हे चर्मचक्षु उघडे आहेत, पण खऱ्या अर्थाने 12 माणसं झोपलेले आहेत. आपण कसली झोप आहे? मरणाला विसरणं झोपी जाणं. एक दिवस मरायचंय हे 12 लोकांच्या डोक्यात नाही. संत म्हणतात मरणाला विसरणं झोपी जाणे, भगवंताला विसरणं झोपी जाणे, कर्तव्याला विसरणं झोपी जाणे, आणि नुसत्या संसारात दंग होऊन जीवन जगणं ही झोप सांगितली. आपण झोपी गेलोत का नाही? हा, खरं सांगा, माणसं धनाला जास्त महत्व देते का ज्ञानाला? धन तुमच्या इमारतीची उंची वाढवील, ज्ञान तुमच्या विचाराची उंची वाढवील. विचाराची उंची श्रेष्ठ आहे. तो विचार तुम्हाला समाधान देणार, मुक्त करणार. प्रपंचातलं धन तुमची परिस्थिती ठीक करतं, आणि परमार्थातलं ज्ञान तुमची मनस्थिती ठीक करतं. आज लोकांची परिस्थिती ठीक आहे, पण मनस्थिती ठीक नाही. हो, मनस्थिती ठीक करण्यासाठी परमार्थ आहे, मनासाठी परमार्थ आहे, तनासाठी प्रपंच आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण युक्त आहार विहार देव इंद्रियासी सार युक्त आहार विहार देव इंद्रियासी युक्त आहार विहार देव परमार्थाला महाधन म्हटलेलं आहे. व्यवहारातलं धन आहे, परमार्थाला महाधन म्हटलेले का? जोडी देवाचे चरण, देव जोडला जातो, स्वस्वरूपाची ओळख होते, आत्मसाक्षात्कार होतो. म्हणून परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण. धन परिस्थिती ठीक करतंय मन, पण परमार्थातलं ज्ञान मनस्थिती ठीक करतंय. आज माणसाची परिस्थिती ठीक आहे, पण सगळ्यांची मनस्थिती ठीक नाही, आणि मनस्थिती ठीक होण्यासाठी ज्ञानाचीच गरज आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, नो गिफ्ट इज ग्रेटर दॅन द गिफ्ट ऑफ नॉलेज. जगात ज्ञानापेक्षा काहीच श्रेष्ठ. जगण्याचं ज्ञान वेगळं, पण माणुसकीने वागणं आणि समाधानाने जगणं जर जीवनात असेल, समजाव तिथं आत्मज्ञान आहे, आणि तुमचा आत्मा आणि माझा आत्मा एक आहे. या बोधावर जर आपण आलो, समजाव तिथं ब्रह्मज्ञान आहे. विठ्ठल म्हणून
संत जागा करण्यासाठी येतात. म्हणून अभंगाच्या पहिल्या त्यांना तुकोबरा म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागव येते. संतांचा महत्वाचा उपकार जाग करणं. तुम्ही म्हणताले जाग करणं म्हणजे झोपून न देणं. कसली झोप? अज्ञानाची झोप आहे. या केर कचऱ्यात आपण दंग झालो. हे करत करत ते म्हणतात देव मिळो. हे पा, उदर भरण्यासाठी प्रपंचाचा खटाटोप आहे. उदर म्हणजे पोट. उदर भरण्यासाठी प्रपंचाचा खटाटोप आहे आणि उद्धार करून घेण्यासाठी परमार्थाचा खटाटोप आहे. धन प्राप्त केलं तर संपन्नता आहे, पण खरं ज्ञान झालं तर जीवनामध्ये प्रसन्नता आहे. संपन्न होणं वेगळं आणि प्रसन्न राहणं वेगळं. प्रसन्न व्हायचं ना, देवाकडे या. देव सोडून आनंद नाही. एका माणसाने मला मागच्या आठवड्यात विचारलं, शेठ समदारी शेठ, मला मागच्या आठवड्यात एका माणसाने विचारलं, म्हणजे बापू आम्हाला आनंद हवाय. आनंद हवाय ना, देवाच्या जवळ या. देवापासून दूर गेलेल्या माणसाला कधीच आनंद नाही. त्याचं खोटे मोठे पण दिसत, बेचैन दिसत, अशांत दिसत, तणावात दिसत, डिप्रेशन मध्ये दिसत. का? आनंद नावाची गोष्ट देवाला सोडून नाही. देव म्हणजे सत्य. दिव्यते प्रकाशते इति नाम देव. कुठं आहे देव? मंदिरात आहे, जगात ना आत्मेच्या रूपाने. इथं आहे दीपावर. नुसतं खरं बोला, सगळा आनंदच आहे. लबाड बोला सुरू करा, सगळी बेचैनीच आहे. विठ्ठल आमचे लहानपणीचे मित्र आहेत बाळासाहेब आवारे पैलवान. शेठ हे एवढे मोठे पैलवान झाले. कुठले पैलवान जरी आले फडामध्ये तर त्यांच्याबरोबर कुणी खेळलं नाही कुस्ती. 62 किलो वजन असायचं त्यांचं. मी त्यांना पाठवद्याला आणलं. चला म्हणलं आपल्या शेतापाशी. म्हणलं काय तर खेड्यामध्ये आपला विकास होणार नाही. त्यांचा एक मुलगा जगामध्ये राष्ट्रकुलच्या स्पर्धेमध्ये भारत देशाला सुवर्ण पदक मिळवून दिलं आणि आता पुण्याला DYSP. आबाला सांगितलं, म्हणलं आबा आता नुसता प्रपंच करायचा नाही, प्रपंचात राहून पारमार्थ करायचं. म्हणते ढिलं पडत. त्यांना माहिती आहे आता उद्या जर गैरहजेरी दिसली तर बाप आपल्याला तासले सोडणार नाही. सप्ताह केलता त्यांनी गावाकडे सप्ताह केला. हजेरी लावतात ते. ह्या सप्त्यात सुद्धा त्यांचं बरंच योगदान आहे. विठ्ठल एक लक्षात ठेवा, झोप काय, नुसत्या संसारात दंग राहणं आणि खोट्या गोष्टीसाठी जीवन व्यर्थ घालणं ही झोप सांगितली. म्हणून झोपी गेलेला माणूस म्हणजे अज्ञानी माणूस. मला तो हुशार असून तो अज्ञानी सांगितला शास्त्राने. आणि अज्ञानाने दुःख सांगितलं, ज्ञानाने समाधान आनंद सांगितलं. म्हणून या जगामध्ये झोपीतून जागा झाला पाहिजे. जागा होणं, त्याला खरं कळणं, आत्मसाक्षात्कार होणं, देव मिळणं. देव दिसणं वेगळं, देव कळणं वेगळं, देव मिळणं. जागा झालेला माणूस सदानंदी असतो. जाग्या माणसाला भय नाही, शोक नाही, चिंता नाही, दुःख नाही. पण तो जागा झाला. मी कोण? आयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, चिदानंद रूप शिवोहम शिव. मी आत्मा आहे, मी अमर आहे, मी अजर आहे. मरणारा मी नाही, मरणारं शरीर आहे, शरीर मी नाही, शरीर ही माझी बॉडी आहे. मी परमात्मा स्वरूप आहे. आणि या बोधावर आला अवघे चित्र लोक आनंदाच्या. एक उदाहरण सांगतो. हे सगळं स्वप्न आहे. स्वप्न आपल्याला खरं वाटतं सगळं. स्वप्नामध्ये एका माणसाला 3 कुत्रे चावले. किती चावले? जुन्या काळातलं उदाहरण आहे. एक कुत्र चावलं तर त्या काळात 14 इंजेक्शन घ्यावं लागायचे. आणि एका माणसाला स्वप्नात ॲट ए टाइम 3 कुत्र्यांनी तोडलं. पण स्वप्नात तोडलं, किती इंजेक्शन घ्यावं लागतील बरं? स्वप्नात चावले, ध्यानात ठेवा अगोदर. एक कुत्र चावलं तर 14 इंजेक्शन घ्यावं लागायचे. पण त्या माणसाला ॲट ए टाइम 3 कुत्र्यांनी घेरलं आणि 3 कुत्रे चावले. किती इंजेक्शन? ऐका, बरोबर आहे. बऱ्याच जणांच्या डोक्यात 42 आसन. ते मोबाईल
ऐका हे पहा, स्वप्नात कुत्रे चावले. स्वप्नात ज्यावेळेस कुत्र चावतं त्यावेळेस दातच लागत. स्वप्नीचे जैले जाईन लया, स्वप्नीचे जाईले जाईन लया, स्वप्नीचे जैले जाईल रया, स्वप्नीचे जैले जाईल रया. ज्ञानदेव माने पाहता पाहिले, ज्ञानदेव मने पाहता पाहिले, ज्ञानदेव माने पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. स्वप्नीचे जाईले जाईन लया, स्वप्नीचे जाईले जाईन लया, स्वप्नीचे जैले जाईल रया, स्वप्नीचे जैले जाईल ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेले जाईल रया. हे सगळं स्वप्न आहे. स्वप्न डोळ्यात देखत माणसं मरतात, आपण पाहतोय. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू तोही तैसा झाला. आजा गेला, पंजा देखत देखत सगळे हे गेले. आजोबा गेले, वाड वडील गेले, आपणही जाणार आहेत. हे स्वप्न आहे, हे खरं नाही आहे. आणि हे चीज जागृती देण्यासाठी संतांचा अवतार आहे. ऐका, एक उदाहरण सांगतो. राजा जनकाला स्वप्न पडलं, स्वप्नात भीक मागितली. घडलेलं उदाहरण आहे. जायचंय का तुम्हा दोघाला? जाऊ शकता, तसं काय नाही, जा. विठ्ठल राजा जनकाला स्वप्न पडलं आणि स्वप्नात भीक मागितली. स्वप्न आहे ते. याच्या अगोदरचं उदाहरण कुत्र्याचं सांगतो, ते राहिलं थोडंसं. 42 इंजेक्शन घेण्याची गरज नाही. का? स्वप्नात कुत्रे चावले, दातच लागत नाही. या डॉक्टर साहेब पुढे या. स्वप्नात कुत्रे चावले, दात लागत नाही. फक्त आता त्या माणसाला जाग करा, झोपेतून उठवा. डॉक्टरकडे येणे सुद्धा गरज नाही, फक्त जाग होणं महत्वाचं. जागृतीला फार मोठी किंमत आहे. आपण कोण, कुठून आलो, कुठं जायचंय, शेवटी काय, देवाचं माझं नातं काय, माझं स्वरूप काय, माझं सामर्थ्य काय. आणि या प्रश्नाची उत्तर मिळाली, समजा माणूस जागा झाला. ऐका, राजा जनकाला स्वप्न पडलं, स्वप्नात भीक मागितली. आता राजे होते ते, स्वप्नात काय येईल सांगता येत नाही. मग आमचे मराठवाडा वस्त्र भांडारचे मालक, असे उद्योगपती, ज्ञानी होते, असे एक व्यक्ती त्या ठिकाणी. ते म्हणले, रडू नका, हे धान्यधारा काय पाहिजे ती घुगऱ्या करून खा म्हणले. स्वप्नात त्यांना दया आली, त्यांनी धान्य दिलं. 3 दगडाची चूल मांडली. लक्ष देऊन ऐका, बसा. 3 दगडाची चूल मांडली, घुगऱ्या शिजत शिजत आल्या. कुणाचा तरी उंट त्या चुलीहून पळाला. त्या उंटाच्या पायाने सगळ्या घुगऱ्या पालत्या झाल्या. आणि आता काय खाऊ म्हणून राजा जनक रडतच उठले. घडलेला प्रसंग हा त्यांच्या जीवनात. वर बघते तर, अरे मी तर राजमहालात झोपलो, आता बेकारी झालो होतो म्हणले. पोट भरत नव्हतं म्हणजे 8 दिवस झाले. काय भानगड काय म्हणले. त्यांनी विद्वानाची सभा बोलवली. सगळ्या विद्वानाला विचारलं. म्हणले, मी राजवाड्यात झोपलो, राजमहालात झोपलो, वाईट स्वप्न पडले. म्हणले, भिकारी झालो, 8 दिवस म्हणजे तुकडे मागत होतो, थोडं थोडं मिळायचं म्हणून पोटच भरत नव्हतं. एका माणसाला दया आली, त्यांनी धान्य दिलं. जा म्हणले, घुगऱ्या करून खा पोटभर. पोटभर खायच्या या मस्तीत, आणि त्या घुगऱ्या उठाने पालथ्या केल्या पाहिजे. आता काय खाऊ म्हणून मी रडत उठलोय, बघतो तुम्ही राजमहालात झोपलोय. मग ते भिकारी झालेलं खरंय, हे राज ऐश्वर्य खरंय, एवढं मला सांगा. लोकाला काय, ते विद्वान लोक होते, त्यांना काय सांगताच यायला. म्हणले, काय सांगावं म्हणले, भिकारी झालेलं खरंय का, हे राज ऐश्वर्य खरंय, काय सांगावं काय. मग राजा चिडला. म्हणले, तुम्हाला फुकट मानधन देऊ का?
नाव घेऊन विचारायचे. लेकवडे आणा म्हणले कवडे आणा तुम्ही सांगा नाव घेऊन. हे खरं का ते खरं नाही सांगता आलं की मला ज्यांना उचलून टाका जेलमध्ये. बरेच विद्वान झेलात टाकले राजा जनकाने. म्हणजे ह्याला फुकट सांभाळायचे माझ्या प्रश्न उत्तरित येत नाही. त्याच्यात अष्टावक्र मुनीचे वडील त्यांनाही झेलात टाकलं. अष्टावक्र हा बालक 8 ठिकाणी वाकडा कुबडा होता पण उपजाता ज्ञानी होता. आणि तो लहान मुलात खेळत होता 12 वर्षाचा होता लंगोटी नेसलेला होता. 8 ठिकाणी वाकडा होता काळ्या रंगाचा होता कुळकुळीत काळ्या रंगाचा. आई गेली चल म्हणली इथं काय खेळतो पोरा आहेत तुझ्या बापाला राजाने झेलात टाकलं म्हणले. आई का टाकलं थाप देता थाप म्हणजे कुठं राजाला स्वप्न पडलं स्वप्नात कुठं भिकारी झाले उठाने घुगऱ्या पालत्या केल्या दिलेल्या एक दरारी बोलले जागे झाले तर म्हणले राज महिला झोपले. म्हणले मग हे राज ऐश्वर्य खरं का भिकारी झाले खरं एवढं सांगा म्हणले तुझ्या वडिलांना सांगता आलं नाही म्हणले. आई हे तर चिल्लर प्रश्न मी सांगेल म्हणले. पळतच आलं ते पोरग आणि असं व्यासपीठावर राजा शेजारी रिकामी खुर्ची त्या खुर्चीवर जाऊन बसलं. ही विद्वान खाली बसलेली निम्मी आरती होती तिकडे जायची ज्याला जायचं राहिलेली ती हसले थोडीशी. हसल्यावर राजाला त्याने विचारलं म्हणले हे कातड्याची पारखी कशाला गोळा केलीत म्हणले. बापरे म्हणले विद्वान दिसते हो म्हणले. अरे म्हणले कातड्याची पारखी चमड्याची पारखी कसं काय म्हणतो म्हणले. अहो म्हणले माझा काळा रंग पाहून हसली म्हणली. ज्या अर्थी माझी रंगावून परीक्षा करते त्या अर्थी हे चमड्याची पारखी मी समजतो म्हणले यांना. म्हणले राजे काय प्रश्न आहे तुमचा सांगा. राजाने सगळं सांगितलं. म्हणले राज महिला झोपलो भिकारी झालो भीक कुणी वाढी ना. एक जणाला दया आली त्याने घुगऱ्या करायच्या सांगितल्या धान्य दिलं घुगऱ्या शेजारी टाकल्या उंटाने त्या पालत्या केल्या आणि मग आता काय खाऊन मी आता रडणं स्वप्नात खरं असतं बघा. एखादं लेकरू जर रडायला लागलं तर आई दाबून झोपायला हे झोप माहिती याला काहीतरी स्वप्न पडले. तसं अष्टावक्र बालकाने विचारलं म्हणले राजे सांगा. राजाने सांगितलं असंच घडलंय. म्हणले राजे स्वप्न तर खोटच म्हणले. ऐका लक्ष देऊन बांधवांनो मी चकाट्या आणणारा महाराज नाही. मी तुम्हाला जाग करणारा महाराज आहे. मी वेडा नाही. रोज 2-3 हजार रुपये घालून फिरतोय ती. हो मला कळतंय. माझ्या ज्ञानोबरायचा माझ्या तुकोबरायचा माझ्या सावताबाबाचा माझ्या नाथबाबाचा विचार माझ्या बांधवाला माझ्या माता मावल्याला मिळावा. तुम्ही जागा व्हावा संसारात राहून सुख शांती समाधान नांदा व्हा एवढाच आपला विचार आहे. मला जाग करायचं. उठा जागे आता स्मरण करा पंढरीनाथा. उठा जागे आता स्मरण करा पंढरीनाथा. उठा जागे उठा जागे आता स्मरण करा पंढरीनाथा. उठा जागे आता स्मरण करा पंढरीनाथा. पावे चरण ठेवा माता सुख विवेका जन्माच्या. सुख विवेका जन्माच्या धनदार पुत्र जन बंधू सोयर पिशुन. धनदार पुत्र जन बंधू सोयर पिशुन. धनदार पुत्र जन बंधू सोयर पिशुन. छान प्रमाणे उठा जागे वारे आता. आतापर्यंत जरी झोपलेलो असलो तर आता जागा व्हा म्हणतात तुकोबरा नामदेव महाराज. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता चुकव्यता जन्माची आहे. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशुण. सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी. हे खोट आहे सगळं. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरदार हरिविना. संसार हा सगळा खोटा सांगितलाय. हा लटकाय काही दिवस दिसतोय काही दिवसांनी नामशेष होणार आहे. हे दिसतंय हे जगत ज्याच्यामुळे दिसतोय तो जगदीश्वर तो खरा आहे. तद व्यतिरिक्त हा सगळा छोट पसारा आहे. विठ्ठल बालकाने राजाला सांगितलं बाळबाबा म्हणले राजे कुणाला राजे जनक राजाला म्हणले राजे हे
भिकारी झालेलं तर खोटच म्हणले, हे तर स्वप्न खोटच म्हणले, अर्ध्या तासाचं म्हणले हे खरं वाटतं. जोपर्यंत स्वप्न चालू तोवर सगळं खरं वाटतं. आणि जागा झाला माणूस की हे काय खरं बाबा, का स्वप्न खरं असतं का? हा, समजा तुम्ही कुणाकडून समजा उसने 2 लाख रुपये घेतले स्वप्न, जागा झाली होती आता, हा मग खरं आहे का खोटं आहे? काय स्वप्नात येईल सांगता येत नाही. त्या अष्टावक्र बालकाने राजा जनकाला सांगितलं, म्हणजे राजे स्वप्न तर खोटाच, भिकारपंत अर्ध्या तासात संपलं, पण तुम्हाला सांगतो म्हणले हे राज ऐश्वर्य ना, हा राजमहल हा सुद्धा खोटा. म्हणजे हा कस काय खोटा? म्हणजे 100-125 वर्षांनी हा पाडणार, नाही पाडला तर उतरून घ्यावा लागणार, नाही तर धोका करणार. अरे म्हणले मग स्वप्न खोटं, राज ऐश्वर्य खोटं आहे, मग खरं काय आहे? म्हणजे ज्याच्यामुळं स्वप्नही दिसतंय, राज ऐश्वर्य दिसतंय, तो भगवान परमात्मा आत्म्याच्या रूपाने इथं आहे, तोच फक्त खरा आहे. तद व्यतिरिक्त सगळा छोट पसारा आहे. सत्य तो विठ्ठला. काय खरंय? देवच फक्त खरा आहे. देव म्हणजे सत्य दिसतंय, हे जगत आहे, याला जगत म्हटलेलं आहे. आणि ज्याच्यामुळं दिसतंय ती पावर इथं आहे आतमध्ये, आणि तो आमचा जगदीश्वर आहे, तो दिसत नाही, तो अनुभवाला येण्याची गोष्ट आहे. म्हणून राजा जनकाने अष्टावक्र बालकाच्या पायावर डोका ठेवलं, म्हणजे बाळ हे सगळं खोटं आहे, हे आज तू सांगितलं, एक देवच फक्त खरा आहे हे मला कळून दिलंस, आजपासून मी तुझा चेला आणि तू माझा गुरु. आणि एवढंच आपल्याला जागा झालं, एवढं हे सगळं खोटं आहे, त्या तंद्रीत जर नाही राहिलं समजा आपण सुद्धा जागे झालो. लय मोठमोठे संसार केले, पण रावणासारख्याला जावं लागलं, पण नुसता संसार केला, रामाला विरोध केला, सोडलं, म्हणून आजही माणसं रावणाचा पुतळा आवर्जून जाळतात. दुसरं एक उदाहरण सांगतो छोटं जागृतीबद्दल, हे कसं खोटं हे सांगतो एक उदाहरण, लवकरच तुम्हाला सोडून देतो. एक म्हातारी माऊली आपल्या मालकाला नेहमी म्हणायची की आपल्याला दूध खायला एक म्हैस आणा. काय म्हणायची? दूध खायला एक म्हैस आणा. पण म्हातारा लय चिकट होतं, बोलतं चिकट. काही माणसं पहिल्या काळात लय चिकट, आता कोणी चिकट नाही. काही माणसं चिकट असतात, काही चिंगट असतात, काही म्हणतात हलकट असतात, काही कंजूस असतात, काही कृपण असतात. हे पहिल्या काळात नव्हतं. आता माणसं उदार आहेत. उदार असल्याचे 50-50 हजाराचे इथं मंडपाला पैसे खर्च करतात का? जाधव सर, आमचे अंकुश मामा मोरे ट्रॅक्टरवाले, न मागता ही माणसं जर आपल्याला सहकार्य करतात, उदाहरणाची माणसं. पहिल्या काळातलं एक उदाहरण सांगतो. लोकांच्या कुंकुटळ्याला एक जण निघाला, 13 किलोमीटर गेल्यावर त्याच्या ध्यानात आलं चिमणी फुकायची राहिली. आणि त्या गाडीतल्या माणसाला मला जाऊ द्यावं म्हणलं एकदा. आता म्हणले का? म्हणले चिमणी इजवायची राहिली. मला फुकील ना मंडळी तुमची? नाही म्हणले, ती असल्या चिल्लर गोष्टीवर ध्यानात देत नाही, मलाच बघावं लागतं. 13 किलोमीटर तो पठ्ठ्या पळतच गावा, आणि आल्याबरोबर कोणाडीत गेला, चिमणी विजलेली होती. संतुष्ट झालं त्याचं अंतःकरण चिमणी फुकलेली पाहिल्यावर. त्या पत्नीने विचारलं, म्हणजे 4 वाजल्यापासून तुमचा गोंधळ होता, गावाला जायचं. आणि पुन्हा हिथंच कसं काय माघारी? कुठून आलात? मला 13 किलोमीटर आलो. म्हणजे कशामुळे आलं? म्हणजे चिमणी फुकायची राहिली होती. म्हणजे मला काय कळत. बरा म्हणली नाहप केला तुम्ही. मला कशाचा नाहप? म्हणजे 13 किलोमीटर पळत आला, चपला किती उघडल्या असत्या. तेव्हा मी काय येडाय का काय? बगलात मारून आणल्यात मला. अरे पठ्ठ्या, याला म्हणायचं कंजूस. काही माणसं मक्की चूस असतात. मक्की चूस माहिती का? संशय. तुपात पडलेली माशी सुद्धा तशी फेकायची नाही, चाटूनच फेकायची, चाकायची फेकायची. त्याला मक्की चूस म्हणायचं.
तसं ते म्हातारं खूप चेंगट. म्हातारी म्हणायची, अहो लोकांचं आपण खातोय दूध ताक दही, आपलं काही खाऊ घाला. म्हातारं जायचं बाजारला पैशाचा बिंडल बांधून कमरेला बांधायचं ते पैसे, बाजारात फिरायचं पण म्हशीचा सौदा काय जुटतच नव्हता. हे चिकट होतं कसं जुटत. आणि आल्यावर घरी म्हातारीला सांगायचं, म्हशी दुधाच्याच नव्हत्या, खांदाऱ्याच होत्या, महागच होत्या. 6 महिने जायचं माघारी यायचं. बापू थोडा आवाज वाढवून ठेवा. मग एक दिवस म्हातारी रागवायता ग बोलली, अहो म्हणली दरच बाजारी जातात आणि तसंच माघारी येतात म्हणली, काय तुम्हाला जरा समजायला पाहिजे म्हणले. आता किती हेलपटे घालायचे, हेलपट्यात म्हैस जिरू नाही म्हणली आपली. ते मला जास्त बोलायचं नाही, आज म्हैसच घेऊन येतो. तो पठ्ठ्या गेला बाजारात, फिरला म्हशीचा सौदा काय जुटलाच नाही. जुटल्यावर आला तो, पण मला आता लवकर जायचं नाही, मला उशिरा जायचं. म्हातारी झोपल्यावर. पण म्हातारी अशी होती सेवाधारी, दरवाजा उघडा ठेवूनच बसली. म्हणजे बालकाला आल्यावर तांबर पाणी द्यावा, जीव घालावून मग झोपावा. घरच उघडं ठेवलं तिने. 10:30 वाजता म्हातारा आलं तिथं. म्हातारी दारात बसलेली पाहिल्यावर मान खाली झाली, डकाव करीत आलं. आणि आल्यानंतर म्हातारीने तांबर पाणी दिलं. लक्ष देऊ नाही का, जाग करण्यासाठी मी उदाहरण सांगतोय. व काहीतरी कुठल्या बाजारातल्या गोष्टी आणून मांडणारा महाराज मी नाही, मला ते आवडतही नाही. पण माझ्या बांधवाला तुम्हाला जाग मला करता यावं. ज्या गोष्टीसाठी जिंदगी आपण खर्च करायची ती गोष्ट न करता जर नुसत्या संसारासाठी जर आपण जीवन जगत असू तर पुन्हा माणसाचा सुद्धा जन्म नाही सांगितलं. लक्षात ठेवा. त्याला अधोगती सांगितली. कुत्र्या मांजराचा जन्म, जनावराचा जन्म, तो भला कोट्याधीश. म्हणून मी सांगत असतो, पैशापेक्षा पुण्य श्रेष्ठ, पुण्यापेक्षा परमात्मा श्रेष्ठ. पैसा जरूर कमवा, पण केवळ पैसा मिळवण्यासाठी जिंदगी नाही. मग काय सोबत येत आहे? पैसा सोबत येत नाही, 10 रुपये सोबत येत नाही, पुण्य सोबत येत आहे. परोपकार करा, जनसेवा करा, दानधर्म करा, ताणलेले ताण भुकेले भूक भागवा. उदाहरणकरणाने पुण्य कसं पदरात पडल हे बघा. एवढी संधी आहे मनुष्य जीवनामध्ये. पण पुण्य सुद्धा माणसाचा जन्म देत आहे, स्वर्गातले देव बनवत आहे, पण मुक्त करत नाही. आणि मुक्तीसाठी हा परमार्थ आहे, परमेश्वराची प्राप्ती आहे. मी सांगतो ते लक्षात ठेवा बांधवांनो. पैसा कमवला तुम्हाला मिळेल सामान, किराणा मिळेल, कापड मिळेल, गाड्या मिळतील, माड्या मिळतील. पैसा देतो सामान, पण पुण्य जर कमवलं तुम्ही कुठेही जा. आणि माणसाचा जन्म तर पुन्हा मिळालच मिळाल, स्वर्गातले देव बनता येईल. पण पुण्य कमवलं तर कुठेही जा सन्मान मिळेल तुम्हाला. या बसा म्हणतील सेवाधारी माणूस. पण जर तुम्ही परमार्थ केला, हरिनाम घेतलं, कथा कीर्तन ऐकलं, ज्ञानेश्वरी गाथा वाचला, आणि जर तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाला, स्वस्वरूपाची ओळख झाली, खरा परिचय झाला, आयम आत्मा ब्रह्म या बोधावर तुम्ही आला, तुमच्या जीवनात कायम समाधान. पण पैशाने मिळत असतं सामान, पुण्य कमवलं तुम्हाला मिळाल सन्मान, आणि परमात्मा मिळाला तर तुमच्या जीवनात कायम समाधान. म्हणून समाधान प्राप्त करण्यासाठी परमार्थ, म्हणून समाधानासाठी जागा होण्याची गरज, जागृती येण्याची गरज. आणि ती जागृती या उदाहरणातून आहे. मग जेवण खाऊन झाले, म्हातारीने जीव घातलं मालकाला आणि सहज जेवल्यावर विचारलं, म्हणले आपल्या म्हशीचं काय झालं? म्हातारं खोटंच बोललं, बळवाबा म्हैशी ती मागून टेम्पूत. म्हातारीला हसला आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात तर जेवण खाऊन झालं, 12 साडेबारा वाढले होते, दोघंच होते, उशिरा आलं तर म्हातारं म्हणले आपल्या म्हशीचं काय ते म्हणलं इथे टेम्पो. मग म्हातारी लाडं सांगायला लागली, म्हणजे मी बी आज कुंभाराकडे गेलते गावात, 3 कुरी गाडगी घेऊन आली. गाडगी कशाला? म्हणजे एक आता उद्या दूध तापवायला एक लागल, इरजण टाकायला एक लागल, कुणी आलं गेलं त्याला ताक द्यायला एक लागल. आता म्हैस नसल्यामुळं म्हाताऱ्याचं टाळकच फिरलं बाप्पासाहेब, कारण म्हैसच येणार नव्हती, ही इथे गाडगी आणून बसली.
म्हणला तुला घरी राहून हे उद्योग सुचवतो का? गाडी आणायची बडकी आणायची. अहो म्हणजे काय कामाला तुमची आता उद्या नाही लाग, उद्या तरी आणावंच लागतील की. मला उद्याची उद्या बघितलं असतं, कारण म्हैसच नव्हती. हा हा म्हणता म्हणता त्यांचा म्हशीचा वाद पेटला. मला 6 महिने झालं मला तो सुकाणी खाऊन द्यायला म्हणला. जे म्हातारं बिघडलं म्हणता आणि जे म्हातारीला टोले टाकायला लागले. म्हणला माझ्या म्हशीचं ताक तू लोकाला का द्या? देतील का ताक म्हणायचं ना, म्हातारीला टोला टाकायचं. बेतुका मारली हो म्हातारी. थंडीचे दिवस होते, लोक सगळे झोपलेले होते, कानी आवाज पडायचा पण तसेच घुमटून पडलेले. पण एक शेजारी एक म्हातारा त्याचा लहानपणीचा मित्र होता, लय हुशार होतं, ते ज्ञानी होतं. त्याच्या कानी आवाज पडला आणि त्याच्या लक्षात आलं की नक्की म्हणला शेजाऱ्याचा म्हशीचा वाद पेटला, म्हातारी मारली म्हणला. ते जोत जोडून वर आलं, समोरून आल्यावर त्याचे डोळे लाल बुंद झालेले होते. म्हणला समोरून ह्याच्यावर नादी लागण्यात काही उपयोग नाही, म्हातारीचं जे केलं तेच माझं होईल. तर ते महाग फिरलं आणि महागून त्याला टोले टाकायला सुरू केली. कानपडा 7-8 टोले खाल्ले, सन 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 हाणले ते. मग ती ह्याच्या ध्यानात आलं महागून कुणीतरी आपल्या कानापाशी झटत आहे. आणि मग महागारी फिरले. फिरल्यावर म्हणला अरे तू का मारतो? म्हणला मला का मारतो म्हणजे म्हणला तुझ्या म्हशीनी रात्री माझा घास खाल्लाय. मला घास? अरे म्हैस नाही धनिया. मला म्हैस नाही, ताक कुठे दाखव मला, मिलीन म्हणला म्हातारी. देतील का ताक म्हणून म्हणून. ऐका बांधवांनो, ताकही नाही, घासही नाही, म्हैसही नाही, पण कुटाकुटी झाली का नाही? खरं सांगा. आणि असलाच खेळ आहे प्रपंचात, ह्या संसारात. नोहे तुझा हा परिवार, द्रव्यदार क्षण भंगूर, शरीर जायाचे ठेवणे, तरस्या विलास धने. नोहे तुझा परिवार, द्रव्यदार क्षण भंगूर, शरीर जायाचे नोहे तुझा हा परिवार, द्रव्यदार राक्षण भंगुर, शरीर जायाचे ठेवणे, धरिष्या विलास जने. उत्तम प्रपंच करा, मी म्हणत नाही तुम्ही प्रपंच करू, पण परमार्थ अतिउत्तम करा, तरच त्या प्रपंचात तुम्हाला सुख शांती समाधान लाभणार आहे. या संसाराचं मिथ्यत्व आणि नित्यत्व खोटे पण जोपर्यंत कळत नाही, खरा आमचा भगवान परमात्मा आहे, आत्मा परमात्मा खरा आहे, तद्व्यतिरिक्त सगळा छोट पसारा आहे, हे कळत नाही तोपर्यंत समाधान नाही. यालाच म्हणायचं ज्ञानदृष्टी. संसार तेरा घर नहीं, 2-4 दिन रहना यहाँ, कर याद अपने राज्य के स्वराज निष्कंटक जहाँ. मानव तुझे न याद है तू ब्रह्म का अंश है, कुलगोत्र तेरा ब्रह्म है, सद्ब्रह्म का तो वंशज है. म्हणून प्रपंचात राहून माणसाने परमार्थ केला पाहिजे. संत शिरोमणी सावता बाबा म्हणतात, प्रपंच सोनी परमार्थ साधावा, वाचे आळवावा पांडुरंग. तुकोबरा सुद्धा म्हणतात, पोटापुरते काम बरे आगत्य तो राम. पोटापुरतं काम करा, पोटापुरता दाम मिळत, पण दामाच्या पुढं राम सुद्धा मिळाला पाहिजे, आणि मग तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. ज्ञानोबरा सुद्धा म्हणतात हरिपाठामध्ये, आसोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र बारी पाय सदा. नामदेव महाराज सुद्धा म्हणतात, संसारी असावे आसुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा विठ्ठल. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते, काय द्यावे त्याची वावी उतराई ठेविता पाहिजे थोडा, सहज बोलणे हित उपदेश करुणे सायास शिकविते. पण जाग करण्यासाठी संत शिकवतात. काय शिकवतात? तो का म्हणे वत्ता देन. संत शिकवतात, हाताने टाळी वाजवा. याच्या पाठीमागे विज्ञान सुद्धा आहे. रक्ताभिसरणाची क्रिया चांगली व्हावी हा उद्देश आहे. अटॅक सारख्या बिमाऱ्या होत नाहीत. पायात जोपर्यंत बळ आहे तोपर्यंत पायी तीर्थयात्रा करा म्हणतात. पायातलं बळ कमी झालं तर आपल्या जवळची जी मंदिर आहेत तिथं जाण दर्शन घ्या म्हणतात. डोळ्याने ज्ञानेश्वरी वाचा म्हणतात. पंढरपूरला जा, देवाचं मुख पहा, दर्शन घ्या म्हणतात. कानाने कथा कीर्तन ऐका म्हणतात. जव हे सकळ सिद्ध आहे,
हात चालावया पाय तो तू आपले सोयीत पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. आणि वाचने हरिनाम घ्या म्हणतात, वाचने खरं बोला म्हणतात. तैशे साच आणि मवाळ मिथले परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तैशे साच, साच म्हणजे खरं बोला, मवाळ बोला. आपल्या बोलण्याने कुणाचं अंतकरण दुखवणार नाही असं बोला. माझ्या 37 वर्षाच्या काळात हे 37 वर्ष माझ्याकडं मी अजून खाली येऊन कुठल्या माता भगिनीबद्दल बोललो नाही. हो, कुणाचं अंतकरण दुखवलं असंही बोललो नाही. माझ्या साधू संतांचा विचार खरा देत असताना जर कुणाला समजा जर लागला असेल शब्द तो भाग वेगळा, पण जाणून बुजून नाही. तैशे साच आणि मवाळ खरं बोला जीवनात सगळा आनंदच. सत्याच्या जवळ जाणं म्हणजे देव मिळणं, सत्यनिष्ठ बनणं देव मिळणं, देव प्राप्त होणं. मवाळ बोला, आपल्या बोलण्याने कुणाचं अंतकरण दुखवणार नाही याची खबरदारी घ्या. मितले मापक बोला, फाजील बडबड करू नका. आणि आपल्या बोलण्यामध्ये गोडवा असावा. मधुरा वाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी. असो या अभंगावर हे छोटंसं चिंतन झालेलं आहे. वेळ काही थांबत नाही. मी रात्री बोलता बोलता म्हणलो तुम्हाला आता सोडून देतो लवकर. काय नाही, तेच टाईम घेतला आणि काय बाकी काय दोन उदाहरणामध्ये. आणि माझ्या पुढे हे पहा, आता तुम्ही कसं आहे, सगळे माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत, सगळ्याबद्दल आदर वाटतो म्हणून मी नामोल्लेखामध्ये माझा 10-20 मिनटं त्याच्यामध्ये गेले. दिलेला विचार स्मरणात ठेवा, आचरणात आणा, तुमचं कल्याण होईल. पण एवढंच करा, पैशापेक्षा पुण्य श्रेष्ठ, पुण्यापेक्षा परमात्मा श्रेष्ठ. माणसाने वर सरकलं पाहिजे. नुसत्या पैशासाठी जिंदगी खर्ची घालू नका. अंत में रोना ही पडेगा, कुणी बी असू द्या, अंत में रोना ही पडेगा. हो, म्हणून जे आपल्या सोबत येते, तुम्हाला जर वाटत असेल की पुढचा जन्म सुद्धा आहे यापेक्षा चांगल्या ठिकाणी पुन्हा माणसाचा मिळावा, तर पुण्य करा. पुण्य तुम्हाला माणूस बनवेल, पुण्य तुम्हाला स्वर्गातले देव बनवेल, सन्मान देईल कुठेही. पण मुक्त व्हायचं असेल तर परमार्थच करावा. परमार्थ म्हणजे हरिनाम घेणं परमार्थ आहे, कथा कीर्तन ऐकणं परमार्थ आहे, परोपकाराने जीवन जगणं परमार्थ आहे. ज्या साधनेने अंतकरण स्वच्छ सरळ निर्मळ केलं जातं ती साधना म्हणजे परमार्थ. बघा, प्रमाण होऊन गेलं ते. स्वच्छ सरळ हे अंतकरण झालं ना, इथं मल आहे, इथं विक्षेप आहे. मल घालवायचा हरिनाम घेऊन, विक्षेप घालवायचा ध्यानधारणा मेडिटेशन करून. आणि मग एखादा संत महात्मा तुम्हाला कथा कीर्तनाच्या माध्यमातून भेटणं सांगाल, अरे तू हीन नाही, तू दीन नाही, तू जीव नाही, तू शिव आहे, अरे तू देह नाही, तू देव आहे. एक उदाहरण सांगत असतो मी. चुकलेल्या बाळाला तुम्ही काही बी द्या, जोपर्यंत त्याला त्याची आई भेटत नाही पण बाळ शांत होत नाही. तसा जीवाला देवत्वाची अनुभूती येत नाही, आत्मदर्शन होत नाही, तोपर्यंत हा जीव सुद्धा सुखी होत नाही. पण परमात्म्याची प्राप्ती करून घ्या, जीवनमुक्तीचा आनंद इथंच मिळवा आणि जन्म मरण रूपी चक्रातून सुटा. तिसऱ्या शेवटच्या चरणात तुका म्हणे वाचा धेनु एक चित्ती, तुका म्हणे वाचा धेनु एक चित्ती, तुका म्हणे वाचा धेनु एक चित्ती, तुका म्हणे वाचा धेनु एक चित्ती. दैत्य माझा येत संभाळीत, दैत्य माझा येत संभाळीत, काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराई, काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराई. दैत्य माझा येत संभाळीत, दैत्य माझा येत संभाळीत, काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराई, काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराई. हे तो हा पायी जीव थोडा,
ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज ज्ञानेश्वर मावली